लेकिन काफी अपेक्षा है यहां पर यंगस्टार देवगढ़ के प्रारंभिक बल्लेबाजों के द्वारा। दूर वाले छोर से नए बल्लेबाज कबीर देवगढ़कर और नीलेश करंगुटकर। कबीर स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर नीलेश, और दूर वाले छोर से अब सोहेल जिन्होंने पिछले मैच में बहुत ही खूबसूरत गेंदबाजी की थी, उन्हें अब आक्रमण पर लगाया जा रहा है दूर वाले छोर से। देखिए फील्डिंग का नजारा देखिए, एक फ्लाइंग स्लिप जिसे शॉर्ट थर्ड मैन भी कहा जाता है, एक वाइड गली, एक बैकवर्ड पॉइंट, एक डीप शॉर्ट एक्स्ट्रा कवर और एक वाइडिश लॉन्ग ऑफ साइड पर फील्डिंग का नजारा। सोहेल तैयार, नेवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर उठा दिया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खतरा हो सकता था लेकिन गेंद नो मैंस लैंड में गिरी। इस बीच दूसरा रन भी आसानी के साथ पूरा किया। एक ऐसी गेंद थी कि ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, थोड़ी सी शॉर्ट आर्म गेंद थी, बैकफुट पर गया, अपने आप को कमिट किया और गेंद को लॉफ्ट किया, सफल भी हुए थे। लेकिन इस स्ट्रोक में वो विश्वास नहीं था जिस विश्वास के लिए हमेशा काबिल रहे कबीर देवगढ़कर। लेकिन 2 आसान रन मुकम्मल किए। इस 2 रन के साथ अपना खाता खोला कबीर ने। टीम के स्कोर का सिलसिला शुरू हुआ 2 बगैर किसी नुकसान के। बहुत अच्छी गेंद, फास्टर वन, सीधे एक्स्ट्रा कवर के फील्डर के हाथ में। पहला करारा झटका लगता हुआ यहां पर श्री देव कुडालेश्वर कुडाल को, सॉरी यंगस्टार देवगढ़ को। पहले ओवर की दूसरी गेंद पर एक करारा झटका, 2 रन 1 विकेट के नुकसान पर। एक ऐसी गेंद थी, थोड़ी सी तेज तरार गेंद थी, बैकफुट पर गए, ड्राइव भी किया था लेकिन हवा में खेल बैठे बल्लेबाज और गेंद सीधी निकल पड़ी शॉर्ट एक्स्ट्रा कवर के फील्डर के हाथ में। कोई गलती नहीं की, आने दिया गेंद को अपने झोली में और वो कैच कबूल कर लिया फील्डर ने। नए बल्लेबाज अब युवराज। फिर एक बार मैं बता दूं, जो दर्शक यहां पर देर से आए या जो दर्शक अभी अभी लंच के बाद, उपहार के बाद यहां पर आए, या वो दर्शक जो अभी अभी YouTube के माध्यम से हमें जुड़े, उन दर्शकों की जानकारी के लिए मैं बता दूं, यंगस्टार देवगढ़ आयोजित प्रतियोगिता टेनिस बॉल क्रिकेट की प्रतियोगिता का 4था दिन और आज के दिन का यह 4था मैच यहां पर खेला जा रहा है यंगस्टार देवगढ़ बनाम श्री देव कुडालेश्वर देवगढ़ के बीच में। टॉस जीता कुडाल के कप्तान ने, पहले फील्डिंग करने का निश्चय और ये निर्णय सही साबित होता हुआ। फिर एक बार उसी तरह की गेंद, उसी क्षेत्र में गेंद, फील्डर गेंद फिर एक बार आने दिया इस गेंद को। और ये जो अभी किया यहां पर, अगर ये काफी खतरनाक साबित हो सकता है, उसे कैच कंफर्म भी नहीं कहा जा सकता था, लेकिन ये हंसी मजाक में हो जाता है। आपको शायद मालूम होगा 1999 की बात है, मेरे को अभी भी याद है, अफ्रीका जो कैच कंफर्म नहीं किया था वर्ल्ड कप के मैच में, उसका फील्डर का नाम मुझे याद नहीं आ रहा है, हर्षल गिब्स, राइट, हर्षल गिब्स कैच किया था लेकिन लगभग कैच आया था और कैच को ऐसे ही उछाला था और कैच को कंफर्म नहीं किया था अंपायर्स ने, और उसी कारण अफ्रीका उस टीम के प्रतियोगिता से बाहर हुई थी। ऐसे दृश्य क्रिकेट में कभी कभार दिखाई देते हैं, जैसे हाल ही में वर्ल्ड कप में मैथ्यूज जो आउट फॉर लेट कमिंग हुए थे। अलग अलग रूल्स है, जो रूल्स कभी कभी फील्डर्स को याद नहीं रहते, लेकिन ये रूल्स काफी घातक भी उतने ही घातक रहते हैं। स्कोर यहां पर रुका हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पे, 2 विकेट के नुकसान पे। पहला विकेट गिरा था 2 की ओर पर और दूसरा विकेट गिरा 2 की ओर पर। दोनों विकेट अब साहिल के पक्ष में। मैं चर्चा कर रहा था साहिल के बारे में, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी कर रहे, सटीक गेंदबाजी कर रहे, विश्वसनीय गेंदबाजी कर रहे, लाइन और लेन, और उनकी जो गेंद का टिप्पा है ऑफ स्टंप या गुड लेन, जिसे क्रिकेट के भाषा में 3 चौड़ाई गेंदबाजी कहा जाता है, उस तरह की गेंदबाजी ऑस्ट्रेलिया के ग्लेन मैग्रा, वेस्ट इंडीज के कर्टनी वॉल्श उस तरह से गेंदबाजी करते थे एक जमाने में। और पिच गेंद ड्राइव किया और गेंद फिर एक बार उसी क्षेत्र में। आज इस दोपहर के सत्र में क्या हो रहा है समझ में नहीं आ रहा है, और हैट्रिक भी मुकम्मल की यहां पर सोहेल ने। सबसे अजीब और गरीब दृश्य यह है कि तीनों कैच कवर के फील्डर्स ने श्याम कोलमकर ने वो कैच लपक लिया। बहुत ही खूबसूरत कैच और एक हैट्रिक यहां पर मुकम्मल होती हुई। 2 रन 3 विकेट के नुकसान पे पारी ताश की पत्तों की तरह अब लड़खड़ाती हुई दिखाई देती हुई, और उसका कारण यह है कि सोहेल की एक सटीक गेंदबाजी। कितने गेंदे हो चुके हैं अब तक? 4।
स्कोरिंग का काम संभालते हुए, स्टैटिस्टिशियन का काम संभालते हुए विजय शिरसाट हमारे कमेंट्री बॉक्स में। और जैसे आजकल अंपायर्स कमेंटेटर्स को जैसे डिमांड है, वैसा टेनिस क्रिकेट में स्कोरर को भी काफी डिमांड है। मैं आपको बता दूं कि इंटरनेशनल क्रिकेट में हमारे सिंधुदुर्ग की एक स्कोरर है जो मेरे साथ, मैंने उनके साथ काम किया था रेडियो में, रमेश बरब उनका जो नाम है, मालवण के रहवासी है वो, बहुत बड़े सांख्यिकी तज्ञ है क्रिकेट में। ऑफ स्टंप के बाहर स्क्वायर कट करना चाहते थे, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने, रन की कोई गुंजाइश नहीं। स्कोर यहां पर रुका हुआ 2 रन 3 विकेट के नुकसान पे। जबरदस्त गेंदबाजी कर रहे, पूरी तरह से छाए हुए पहले ओवर में। लेग स्टंप के बाहर पैड पर टकराई और आउट। और एक विकेट का यहां पर पतन। 4 बहुमूल्य विकेट यहां पर सोहेल ने अर्जित किए। निश्चित रूप से प्रशंसनीय गेंदबाजी, जितनी भी तारीफ की जाए कम होगी यहां पर साहिल की। और मुकम्मल हुआ है पहले ओवर की समाप्ति के बाद 2 रन 4 विकेट के नुकसान पे। चारों के चारों चोटी के बल्लेबाज को आउट करने में सफल हुए यहां पर साहिल। और इतना आसान नहीं रहता है टेनिस क्रिकेट में, खासतौर पर टेनिस क्रिकेट में शुरू के ओवर में, जिस ओवर में लगभग 9 खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर रहते, उसी ओवर में लगभग भगदाड़ कर दिया यहां पर साहिल ने और 4 चोटी के बैट्समैन को टेबल में लौट दिया। पहले ओवर के पश्चात 2 रन 4 विकेट के नुकसान पे। बॉलिंग में परिवर्तन, बोलर्स ने शिवा के हाथ में अब गेंद सौंपी जा रही है। पिछले मैच में एक कॉम्प्रिहेंसिव विन अर्जित की थी यंगस्टर श्रीदेव कुडाल के टीम ने, एक आसान जीत दर्ज की थी। लेकिन अब काफी टफ मैच होगा ऐसा कुछ शुरू में लग रहा था जब मैच की शुरुआत हुई थी, लेकिन उस संभावना को खत्म कर दिया यहां पर सोहेल ने। देखते देखते 4 चोटी को बैट्समैन को आउट करने में सफल हुए। पूरा श्रेय दिया जाएगा सोहेल को। ना बल्कि उन्होंने सटीक गेंदबाजी की, बल्कि साथ साथ विकेट भी उन्होंने चटकाया। ये सबसे मेन बात थी पिछले ओवर का, जहां तक पिछले ओवर का लेखा जोखा का जहां तक सवाल। शिवा तैयार बायत के बल्लेबाज के लिए। अब फील्डिंग का नजारा देखिए, फील्डिंग में हल्का सा परिवर्तन हो रहा है। जब बायत के बल्लेबाज आते हैं विकेट के ऊपर तो एक हल्का सा हमेशा दृश्य देखने को मिलता है, फील्डिंग में हल्का सा बदलाव रहता है। एक शॉर्ट थर्ड मैन और एक स्वीपर पॉइंट ऑफ साइड पर और एक एक्स्ट्रा कवर। शिवा तैयार, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाद ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, कवर ड्राइव जिसे कहा जाए, लेकिन स्ट्रोक में ज्यादा विश्वास सही था, लेकिन इस स्ट्रोक में ज्यादा ताकत नहीं थी, टाइमिंग सही नहीं थी, प्लेसमेंट सही नहीं थी, लेकिन 1 रन आसानी के साथ पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में काफी देर के बाद स्कोर में इजाफा बढ़ता हुआ 3-4 विकेट के नुकसान पे। दीपक डगरे अंपायर से गार्ड लिया, फील्डिंग का मुहावना करते हुए अब तैयार। स्लोवर ऑन गेंद, बहुत ही अच्छी गेंद, जिसे क्रिकेट के भाषा में चेंज इन पेस, परिवर्तन के तौर पर गेंद थी, ये धीमी गेंद थी, गेंद को परख नहीं पाए बल्लेबाज और बाकी का काम किया विकेट कीपर ने। निश्चित रूप से कहना पड़ेगा कि श्रीदेव कुडाल के टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद जो निर्णय लिया है, उस निर्णय पे खरे उतरे उनके बॉलर्स, उनके फील्डर्स, और देखते देखते पहले ओवर में 4 बहुमूल्य विकेट अर्जित किए। ऑफ स्टंप के बाहर स्क्वायर कट करने की कोशिश, जिसे क्रिकेट के भाषा में दूसरे शब्दों में हाफ कट हाफ शॉट भी कहा जाता है, उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। शिवा उसी तरह की गेंदबाजी कर रहे जिस तरह की गेंदबाजी सोहेल ने की थी पहले ओवर में। ऑफ स्टंप लेग स्टंप की थोड़ी सी बार थी, बैकफुट पर गए, अपने आप को कमिट किया, गेंद को हल्के से पुश किया मिड विकेट क्षेत्र में, लेकिन इस बीच दोनों बल्लेबाज को काफी पर्याप्त समय था, टहलते टहलते चलते चलते एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 4। इक्का दुक्का से काम नहीं चलेगा जहां तक यंगस्टर देवगढ़ का जहां तक सवाल। अगर एक विशाल स्कोर खड़ा करना चाहते तो अब आक्रामक रवैया अपनाना ही होगा। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर गए, गेंद को खेल बैठे, खतरा हो सकता था यहां पर, नॉट आउट का अंपायर ने। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 5। पहले ही ओवर में यंगस्टर देवगढ़ के बल्लेबाज ताश की पत्तों की तरह लड़खड़ा गए। शुरुआत हुई थी कबीर
देवगढ़कर के साथ, और उसके बाद देखते देखते नीलेश, उसके बाद युवराज, उसके बाद प्रकाश पराड़कर, 4 चोटी के बल्लेबाज। लॉफ्ट किया इस बार दबाव मिड विकेट के ऊपर से, गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। काफी देर के बाद जिस स्ट्रोक की अपेक्षा यहां पर कर रहे थे श्री यंगस्टार देवगढ़ के कप्तान, उस अपेक्षा में अब खरे उतरे यहां पर बल्लेबाज दीपक ढगरे, और एक खूबसूरत छक्का मिड विकेट क्षेत्र में। इस छक्के के साथ दीपक का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 7, और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 2 अंकों में 11 बगैर 5 विकेट के नुकसान पे। 2 ओवर मुकम्मल हो चुके, 5.50 यानी कि 5.5 रन की औसत यहां पर चल रही है। ये इतनी अच्छी औसत नहीं कहा जाएगी, लेकिन पहले ओवर के मुकाबले कुछ हद तक यहां पर संभाला है। यहां पर दीपक ढमरे ने खुद को संभाला और अब टीम को संभालने की कोशिश कर रहे हैं। बॉलिंग में परिवर्तन, सोहेल के हाथ में अब गेंद सौंपी जा रही है। फील्डिंग में हल्का सा परिवर्तन, जो डीप मिड विकेट के फील्डर थे उन्हें अब 30 यार्ड सर्कल के अंदर लगभग शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में उन्हें तैनात किया गया है। ऑप्शन के बाद ड्राइव किया, बहुत ही खूबसूरत ड्राइव, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद गोली की रफ्तार से निकल पड़ी, कवर एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। क्रिकेट का यह सर्वोत्तम स्ट्रोक कवर ड्राइव जिसे कहा जाता है, कितना खूबसूरत स्ट्रोक था। जब गेंद को खेल बैठे थे तभी उस गेंद के ऊपर एक मोहर सी लग गई थी चौके की, और गेंद ऑल अलोंग विद कारपेट जमीन को लिपकती हुई, छूती हुई, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। इस चौके के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 15। क्रिकेट का यह सर्वोत्तम स्ट्रोक है कवर ड्राइव जिसे कहा जाता है। उसके बाद स्क्वायर कट, उसके बाद ऑफ ड्राइव, ऑन ड्राइव, बहुत कुछ ऐसे कुछ स्ट्रोक है, लेकिन जहां तक सर्वोत्तम स्ट्रोक की जब चर्चा होती है तब कवर ड्राइव सामने आता है। 15 शॉर्ट ऑफ लाइन गेंद, फिर एक बार शॉर्ट आर्म गेंद थी, फिर एक बार स्क्वायर कट करना चाहते थे, असफल रह गए। तेज तरार गेंद थी, गति में मात खा गए यहां पर बल्लेबाज नीलेश तैयार। नीलेश की प्रशंसा करनी चाहिए, चाहे वो टेनिस क्रिकेट हो या लेदर क्रिकेट हो, कवर ड्राइव आखिर कवर ड्राइव ही होता है। और इसका एक विहंगम दृश्य पिछले गेंद में हमने देखा। धीमी गेंद, परिवर्तन के तौर देखो एक अच्छे बॉलर की यही निशानी होती है। हालांकि गेंद को स्टीयर किया है, लेकिन अब गेंद जा रहा है वाइड स्टारमैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। धीमी गेंद थी, परिवर्तन के तौर पर गेंद थी, लेकिन पहले से गेंद को परख लिया था बायत के बल्लेबाज नीलेश ने, और गेंद को हल्के से स्टीयर किया और गेंद लुढ़क गई वाइड स्टारमैन बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन के लिए। चौके के साथ नीलेश का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 10, और कुल रन संख्या अब बढ़ती हुई यंगस्टार देवगढ़ की 19 रन 5 विकेट के नुकसान पे, 4 विकेट के नुकसान पे, क्षमा कीजिए। 4 चोटी के बैट्समैन पहले ओवर में जो कारनामा साबित किया था सोहेल ने, लेग स्टंप के बाहर, और बाहर जाते हुए वाइड का इशारा आता हुआ अंपायर। क्रिकेट में एक ऐसा कहा जाता है कि जब जब गेंद लेग स्टंप के आसपास इर्द गिर्द से निकल जाती है तो यकीनन तौर पर अंपायर वाइड करार देते हैं। वही किया अंपायर ने। इस सिंगल के साथ एक्स्ट्राज ने अपना खाता खोला, एक्स्ट्राज बढ़ते हुए 1, और कुल रन संख्या अब 20, 4 विकेट के नुकसान पे। धीमी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ये लेग कटर थी बायत के बल्लेबाजों के लिए, और अच्छे बॉलर्स की यही निशानी रहती है, जिस ढंग से बल्लेबाज बल्लेबाजी करे उसी तरह की गेंदबाजी की जाए, और सोहेल को पूरे के पूरे मार्क्स दिए जाएंगे। जहां तक बॉलिंग का जहां तक सवाल, फास्टर वन, बहुत अच्छी गेंद इस मरतबा बल्लेबाज बीट हो गए, उसके बाद विकेट कीपर भी चकमा खा गए, और एक 22 का इशारा था वह अंपायर्स का। इस सिंगल के साथ एक्स्ट्रास बढ़ते हुए 2, जिसे दूसरे शब्द में सनराइज कहा जाता है, सनराइज बढ़ते हुए 2, और कुल रन संख्या बढ़ती हुई 21, 4 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर ये प्रगति पथ पर। क्रिकेट में जहां तक इस ओवर के बाद मैं आपको बताऊंगा, लॉफ्ट किया मिड ऑफ के ऊपर से, गेंद हवा में, और माफ कीजिए ऑन साइड पर, लॉन्ग ऑन के मिड ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑन फील्डर के गेंद लगभग उनके झोली में आ चुकी थी, लेकिन गेंद उनके हथेली पे ताली बजाकर गेंद लुढ़क गई जमीन पर। इस बीच 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 23 रन 4 विकेट के नुकसान पे। जहां तक
हिंदी कमेंट्री का जहाँ तक सवाल, हिंदी कमेंट्री भारत में पहली बार 1964 में ऑल इंडिया रेडियो में 1964 में भारत बनाम इंग्लैंड के बीच में रवि चतुर्वेदी ने शुरुआत की थी हिंदी कमेंट्री की। उसके बाद सुशील दोषी ने काफ़ी जमाया था और सुशील दोषी पूरी तरह से छाए हुए थे 1968 से लेकर 2023 तक। हाल ही में जो भारत में जो वर्ल्ड कप मैच हुआ था, उस मैच में जो सेमीफाइनल का मैच हुआ था भारत बनाम न्यूजीलैंड का वानखेड़े स्टेडियम पर, उस मैच में उन्होंने आंखों देखा हाल सुनाया था ऑल इंडिया रेडियो पर। जो जहां तक हिंदी कमेंट्री का जहां तक सवाल, उसका मैंने अभी अभी लेखा जोखा आपको बताया। और जहां तक मराठी कमेंट्री का जहां तक सवाल, मेरी याददाश्त से 1980 में बाल पंडित वीवी करमरकर और चंद्रशेखर संत ने शुरुआत की थी। तीनों दिग्गज, उसमें से दो दिग्गजों के साथ मैंने कमेंट्री की है, वीवी करमरकर और चंद्रशेखर संत के साथ। दो भारत बनाम ऑस्ट्रेलिया, एक इंग्लैंड, एक न्यूजीलैंड, जिम्बाब्वे बनाम भारत। सचिन तेंदुलकर का 101वां जो मैच था। ऑफ स्टंप के बाहर इस मरतबा गेंद को खेलने की कोशिश की थी, ऑन साइड पर गेंद ने बल्ले का टॉप हिट लिया, गेंद लुढ़क गई बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में। एक रन तेजी के साथ पूरा किया और इस भी दूसरा रन भी पूरा किया, जिसे क्रिकेट की भाषा में चिकी रन कहा जाता है। पहला रन तेज तरार, हल्का सा प्रेशर रखा फील्डर्स के ऊपर, हल्की सी मिसफील्डिंग और कन्वर्ट किया दूसरे रन में। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 25 रन 4 विकेट के नुकसान पे। ड्राइव करने की कोशिश कवर के ऊपर से, लेकिन कनेक्ट ढंग से नहीं हुई गेंद लुढ़क गई। फिर एक बार बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में एक आसान रन पूरा किया। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 26 रन 4 विकेट के नुकसान पे। रन शुरुआत में रन रोको आंदोलन था पहले ओवर में, लेकिन उसके बाद तीसरे ओवर में हाथ खोले थे यहां पर दीपक डगरे और उसके बाद नीलेश कनगुटकर ने, दोनों ने अपने हाथ खोले और अपने इरादे स्पष्ट कर दिए इस ओवर में। पिछले ओवर में साहिल का जो ओवर काफी सोहेल का जो ओवर था काफी महंगा साबित हुआ था। 12 रन खर्च किए थे उन्होंने। बोल्ड हो गए, धीमी, हालांकि गेंद थोड़ी सी तेज तरार थी, लगभग यॉर्क करने की कोशिश की थी, हाफ वॉली बनाकर बाहर निकाला था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं रहा, गेंद सीधी स्टंप पर आकर लड़खड़ा गई। विकेट नंबर 5 खोता हुआ, स्कोर रुका हुआ यहां पर 26 रन 5 विकेट के नुकसान पे। जो दर्शक यहां पर देर से आए या जो दर्शक अभी अभी लंच के बाद आए या वो दर्शक जो अभी अभी हमें YouTube से जुड़े हुए, उन दर्शकों की जानकारी के लिए बता दूं, यंगस्टार देवगढ़ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगिता का चौथा दिन और आज के दिन का ये चौथा मैच यहां पर चल रहा है। टॉस जीता यहां पर यंगस्टार श्रीदेव कुडालेश्वर कुडाल के कप्तान ने पहले फील्डिंग करने का निश्चय, और जो निर्णय लिया गया वो निर्णय निश्चित रूप से सही साबित होता हुआ इस मैदान पर। पूरी की पूरी प्रशंसा करनी चाहिए उनके बॉलर्स की, खासतौर पर जो शुरुआत का ओवर था सोहेल का, उन्होंने पहले ओवर में 4 विकेट अर्जित किए थे हैट्रिक के साथ, उसमें एक हैट्रिक मुकम्मल थी और आज के दिन का ये दूसरी हैट्रिक। पहली हैट्रिक की थी मेरे ख्याल से चिन्मय गावकर ने पहले हैट्रिक मुकम्मल की थी, अबू मिस्त्री ने, और आज ये अभी तीसरी हैट्रिक, तो कुल मिलाकर तीसरी हैट्रिक है। हमारे कमेंटेटर प्रसाद चाल के हमें बता रहे, लेक्चम के बाद देखिए कितना खूबसूरत स्ट्रोक था ये। हालांकि थोड़ा सा अजीब और गरीब निश्चित रूप से था, लेकिन 2 रन मुकम्मल किए इस बीच। 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 28। हमारे सहयोगी कमेंटेटर प्रसाद चाल के हमें बता रहा है कि आबू मिस्त्री, प्रसाद, चिन्मय गावकर और अब सोहेल, 3 शख्सियत इस प्रतियोगिता में जिन्होंने हैट्रिक मुकम्मल की है। यहां पर निश्चित रूप से उनका अभिनंदन करना चाहिए। ऑफ स्टंप के बाहर खूबसूरत स्ट्रोक, हाफ कट, हाफ शॉट, स्क्वायर कट किया, इस मरतबा बाल किसी मिसफील्डिंग हुई, बैकवर्ड पॉइंट के फील्डर के द्वारा खतरा हो सकता था। पहला रन हाना हुआ था, लेकिन कोई हानि नहीं हुई, वहां पर एक ही रन पर संतुष्ट। इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 29 रन 5 विकेट के नुकसान पे। हमारे कमेंट्री बॉक्स में और हमारे व्यास पीठ में बाबा आचरेकर सर यहाँ पर बैठे हुए, बुजुर्ग यंगस्टार के सर्वे सर्वा बाबा आचरेकर सर,
जिस यंगस्टर देवगढ़ को उन्होंने ऊर्जितावस्था में उन्होंने लाया है, उठा दिया इस मरतबा मिड विकेट के ऊपर से, गेंद जा रही है डीप मिड विकेट क्षेत्र में, 1 रन पूरा किया बैट्समैन ने और आसानी के लिए निकल पड़े दूसरे रन के लिए। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, अब स्कोर अब बढ़ता हुआ 31 रन 5 विकेट के नुकसान पे, और नंबर 4 ये मुकम्मल होता हुआ। तो कुल मिलाकर अगर इस मैच के बारे में अगर शॉर्ट में अगर लेखा जोखा हम प्रस्तुत करें तो पहले 2 ओवर बॉलर्स के थे, उसके बाद दूसरे 2 ओवर बल्लेबाज के थे। पहले ओवर में साहिल ने हालांकि दबदबा रखा था, हालांकि ताश की पत्तों की तरह पारी लड़खड़ा गई थी पहले ओवर में, लेकिन उसके बाद प्रकाश नीलेश करंगुटकर और दीपक ढमरे ने पारी को संभाला, ना बल्कि संभाला बल्कि साथ साथ एक मैजिकल फिगर की ओर वो अब अग्रसर होती हुई डगरे। आखिरी ओवर, अब 5वां ओवर, ये इनिंग का ये 5वां ओवर। काफी अरसों के बाद मैं इस मैदान में कमेंट्री कर रहा हूँ। इससे पहले मेरे ख्याल से 2001 में यहाँ पर मैंने कमेंट्री की थी, यहाँ पर जब पारिजात स्पोर्ट्स क्लब के द्वारा इस मैदान पे प्रतियोगिता का आयोजन किया गया था। यहाँ पर बॉलिंग में अब परिवर्तन, रूपेश तांडल के हाथ में गेंद, शॉर्ट रनअप से अंपायर के दाहिनी ओर से, इसका मतलब राइट आर्म राउंड द विकेट वो गेंदबाजी कर रहे हैं। नए ओवर की पहली गेंद और पिच, गेंद उठा दिया इस मरतबा मिड ऑफ के ऊपर से, गेंद जा रही है डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र में, जब तक आते स्वीपर कवर से फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन पूरा किया, दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल किया। स्ट्रोक में विश्वास सही था, ताकत भी सही थी, प्लेसमेंट भी सही थी, लेकिन गेंद जब टिप्पा गिरा मैदान पर तब हल्की सी स्लो हो गई। इस 2 रन के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 33 रन 5 विकेट के नुकसान पे। 1-1 रन यहां पर महत्वपूर्ण है जहां तक यंगस्टर देवगढ़ का टीम का जहां तक सवाल। खराब शुरुआत के बाद लॉफ्ट किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक और गेंद जा रही है अब डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाद 6 रन। बहुत ही खूबसूरत छक्का, जब गेंद को खेला था तब टक्कर के जो आवाज आई थी, जो स्वीट मधुर आवाज आई थी, तभी पता चला था कि इस गेंद के ऊपर छक्के का मोहर लग गया था और गेंद को डिपॉजिट किया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। इस छक्के के साथ स्कोर में इजाफा, स्कोर बढ़ता हुआ 39 रन। देखिए क्रिकेट ये अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, कुछ भी हो सकता है। देखिए पहले ओवर में 4 विकेट अर्जित हुए थे, तब हम अगर भविष्यवाणी करते 40 रन बन जाते स्कोरबोर्ड पर तो शायद कुछ अटपटा सा लगता था, लेकिन अब 40 के इर्द गिर्द में यंगस्टर देवगढ़ की टीम ऑप्शन के बाद ड्राइव किया, स्क्वायर ड्राइव, बहुत ही खूबसूरत ड्राइव, गेंद जा रहा है बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। एक अच्छी बल्लेबाजी की निशानी रहती है। देखिए पहले गेंद को खेला लॉन्ग ऑन के ऊपर से हवा में, लेकिन उसके बाद क्रिकेट का और एक सर्वोत्तम स्ट्रोक जिसे स्क्वायर ड्राइव कहा जाता है, और गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। वेदांत जादव का ये एक खूबसूरत चौका, इस चौके के साथ वेदांत का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 15, जिसमें 1 छक्का 1 चौका शामिल, और कुल रन संख्या अब बढ़ती हुई 43। वेदांत जादव लगभग 360 डिग्री में खेल रहे, कभी स्क्वायर लेग के बगल से, कभी मिड विकेट के बगल से, कभी लॉन्ग ऑन के ऊपर से, तो कभी अब पॉइंट के बगल से, हर जगह पे स्ट्रोक खेल रहे। पूरी तरह से प्रशंसा करनी चाहिए उनकी, और कठिन परिस्थितियों में खेल रहे। सबसे बड़ी बात, इतना आसान नहीं रहता क्रिकेट में, जब आप विपरीत परिस्थितियों में आते ना, बल्कि आप लोग को खुद को संभालना पड़ता है, बल्कि साथ साथ टीम को भी संभालना पड़ता है। खुद को संभाला, टीम को संभाला, और 40 का आंकड़ा पार होता हुआ ऑप्शन के बाहर और बाहर जाते हुए वाइड का इशारा आता हुआ अंपायर का। इस सिंगल के साथ एक्स्ट्रास में इजाफा, एक्स्ट्रास बढ़ते हुए अब 3, कुल रन संख्या बढ़ती हुई 44। क्या 50 का आंकड़ा पार होता है, यह देखना होगा। कितने गेंदे अभी भी शेष है? 3 गेंदे शेष है। फुल टॉस गेंद ऊपर की तरफ गेंद थी, लिफ्ट किया मिड विकेट के ऊपर से 6 रन। 50 का आंकड़ा पार होता हुआ। क्रिकेट में प्रेडिक्शन करना, क्रिकेट में भविष्यवाणी करना कितना खतरनाक होता है, ये मैच ने दिखाया। यहां पर एक समय ऐसा था कि मात्र 2 रन के ऊपर 4 विकेट गिरे थे, 4 चोटी के बैट्समैन गिरे थे, लेकिन उसके बाद वेदांत जाधव और नीलेश करंगुटकर ने
खूबसूरती के साथ अपने अपने को संभाला, टीम को संभाला और देखते देखते 50 का एक सुरक्षित स्कोर अर्जित किया स्कोर बोर्ड पर। वेदांत जाधव की प्रशंसा करनी चाहिए। अब तक खेल रहे वो 19 की ओवर जिसमें 2 छक्के 1 चौका। रुपेश तांडेल जिसका महंगा ओवर साबित हो रहा है, अब तक 19 रन वो खर्च कर चुके। अब स्टंप के बाहर इस मर्तबा उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे जिस स्ट्रोक से उन्होंने 4 बहुमूल्य रन अर्जित किए थे। स्क्वायर ड्राइव करने की कोशिश की थी, चकमा खा गए और बाकी का काम किया विकेट कीपर ने। आखिरी गेंद शेष इस इनिंग की। ड्राइव किया, इस मर्तबा ऑन ड्राइव किया, हवा में गेंद दी, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में। 1 रन पूरा किया बैट्समैन ने, खतरा हो सकता है यहां पर और आउट। 1 रन मुकम्मल किया। 52 रन 5 विकेट के नुकसान पे, 51 रन क्षमा कीजिए 51, 51 रन 5 विकेट के नुकसान पे 52 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। अब श्री देव कुडालेश्वर कुडाल को देखना होगा इस विशाल स्कोर का किस तरह से पीछा करते कुडाल के बल्लेबाज। थोड़ी देर के बाद जैसे मैच यहां पर शुरू होगा, फिर एक बार हमारे साथी कमेंटेटर यहां पर प्रसाद चाल के फिर एक बार यहां पर उपस्थित होंगे। तब तक के लिए मैं आपको देवगढ़ स्टूडियो ले चलता हूं। धन्यवाद। यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड आयोजित बहुदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम यंगस्टर चॅलेंज चषक 2024 दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील एक महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूने आपल्या घरच्या मैदानावर यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड अ क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने श्री देव कुडाळेश्वर कुडाळ हा क्रिकेट संघ पाहायला मिळतोय। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या इनिंगमध्ये निर्धारित 5 षटकांमध्ये यंगस्टर क्रिकेट क्लब देवगड अ क्रिकेट संघ 51 धावा करतोय आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं जाते श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ या क्रिकेट टीम समोर। ते 52 धावांचा आव्हानचा पाठलाग, 22 धावांची एक दमदार खेळी वेदांत जाधव या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली। आणि 13 धावांची महत्त्वपूर्ण खेळी आपण पाहिली। निलेश कनगोटकर यांच्या बॅटमधून सलामीसाठी दाखल झाले होते, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाले। वेदांत जाधव अगदी शेवटच्या षटकांमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये दर्जात्मक खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिल्या 5 ओव्हरमध्ये 51 धावा आता करायच्या आहेत
52 धावा श्री देव कुडाळेश्वर कुडाळ या क्रिकेट टीमला. या 52 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय का मात्र यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड अ क्रिकेट संघ त्यांना रोखून धरतोय. आपल्याला 5 षटकं सांगून जातील हा सामना कोण जिंकणार आणि कोण पुढील फेरीत प्रवेश करणार. दोन्ही संघ आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी ते खेळताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघामध्ये तगडे ताकदवान खेळाडू आहेत. ते एका बाजूने पाहिलं तर प्रकाश पराडकर, अवी देवगडकर, अबू मेस्त्री, तर दुसऱ्या बाजूने सोहेल रुपेश तांडेल सज्ज झाले स्ट्रायकिंग एंडला. सोहेल शेख ज्याने हॅट्रिक प्रस्थापित केले होते गोलंदाजी करताना, परंतु तीच चमक आता फलंदाजीत दाखवावी लागेल. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नच राहिलाय. चेंडू जातोय निर्धाव चेंडूने सामन्याला सुरुवात झाली आहे. ते एक रोमहर्षक सामना, दुपारच्या सत्रातील महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूने देवगड तालुक्यातील यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड हा संघ, तर दुसऱ्या बाजूने कुडाळहून दाखल झालाय श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ. फुलटॉस होता, आमंत्रण दिलं गेलं होतं बॅटरला मोठा फटका मारण्याचं, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा. ते एक्स्ट्रा स्वरूपाची धाव स्कोर कार्डमध्ये जमा केली जाते. धावसंख्या 1. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर अशाच प्रकारची गोलंदाजी आवश्यक असेल यंगस्टार क्रिकेट देवगड या क्रिकेट टीमला, परंतु दुसऱ्या बाजूने धावा येणं गरजेचं असतील. दोन्ही संघांना जिंकायचं आहे, दोन्ही संघांना पुढील फेरीत जायचं आहे, परंतु कोणता तरी एक संघ हा स्पर्धेमधून बाहेर जाईल. दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. एका बाजूने श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ क्रिकेट संघाचे बॅटर रुपेश तांडेल आणि त्यांच्या साथीला बॅटर सोहेल शेख, ती दोन्ही अष्टपैलू खेळाडू. तर गोलंदाज संकेत देवगडकर षटक क्रमांक पहिले ते हाताळतोय. अनिवार्य पॉवर प्लेचे षटक, ज्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. पुढचा चेंडू यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. ते शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं होतं. ती फुल ऑर्लेन प्रकारचा चेंडू ते कव्हरच्या डोक्यावरून देखील मारला जाऊ शकला असता, परंतु रिव्हर्स स्वीपचा आता ताईपणा थोडासा अंगलट आलाय. चेंडू निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी. ओव्हर पिच होता, चांगला फटका येतो अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल, युवराज येईल आपल्या स्क्रीनवर, चेंडू अडवेल, चेंडूचा परतावा करेल, तोपर्यंत इथे फक्त एक धाव. एक पायतीदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळाले, लेगबायच्या स्वरूपात धाव देखील पाहायला मिळाले आणि बॅटने देखील एकेरी धाव पाहायला मिळाले. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर 2 धावा, 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात आणि 1 धाव बॅटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा शप्पल झाला होता. फलंदाज अगदी गुडघे खेळपट्टीला टेकवले होते, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क ते होऊ शकला नाही. एक रचनात्मक फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु यामध्ये अपयशी राहिलाय सोहेल शेख. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी सलामी षटक कामाला दिलं गेलंय हे मात्र दाखवून देतोय पहिल्या 5 बॉलवर. फुलटॉस, मोठा फटका येतोय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. पाहूया किती धावा मिळतील. पंचांचा काय इशारा आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे, चौकार. 4 धावा. पहिल्या 5 बॉलवर वरचढ ठरला होता गोलंदाज, परंतु 6वा बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. हेच तर क्रिकेट आहे, कधी गोलंदाज वरचढ ठरतो तर कधी फलंदाज, परंतु या मॅचमध्ये कोण कोणावर वरचढ ठरणार आहे हे मात्र येणारी उर्वरित 4 षटकं आपल्याला सांगून जातील. तर मात्र चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जावी. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. 24 बॉलमध्ये आता 46 धावा करायच्या आहेत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार चॅलेंज चषक 2024 चा हा रणसंग्राम आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम SMJ हायस्कूलच्या या पटांगणावर देवगड नगरीमध्ये रंगली आहे ही क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामधील 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने देवगड तालुक्यातील एक मातब्बर संघ
यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड अ, तर दुसऱ्या बाजूने खास कुडाळमधून दाखल झालाय श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना 24 बॉलचा खेळ बाकी राहिलाय आणि विजयासाठी 46 धावांची गरज. गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय देवगड तालुक्यातील अजून एक गुणवान खेळाडू अवी देवगडकर. कबीर हा गोलंदाज, परंतु अवी या नावाने ओळखला जातो. अगदी अष्टपैलू कामगिरी ज्या खेळाडूची अनेक स्पर्धांमध्ये राहिली आहे तो अवी देवगडकर गोलंदाजी मार्कडे. एका बाजूने देवगड तालुक्यातील दर्जेदार खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूने कुडाळचा स्टार कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु चूक झाली आणि चुकीला मात्र माफी नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळाली आहे, तिथे कोणतीही धाव येऊ शकली नसती, परंतु ज्यावेळी चेंडू हातामधून निसटला राहुलच्या त्याच वेळी मात्र दोन्ही फलंदाजांची पावलं एका धावेसाठी निघाली आणि धाव देखील पूर्ण करण्यात आली. सोहेल शेख स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय, ज्याने या स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक नोंदवली आहे. या स्पर्धेचा विचार केला तर पहिली हॅट्रिक चिन्मय गावकर आणि त्यानंतर आबू मेस्त्री आणि आता मात्र या मॅचमध्ये सोहेल शेखने तिसरी हॅट्रिक नोंदवली. अगदी षटकारांचे हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाले. सुनील मालवणकर बाबुलो जो खास दोडावर गावून दाखल झाला होता त्याने देखील हॅट्रिक प्रस्थापित केली आणि साई 11 अनसुरे जो राजापूर तालुक्यातून खेळाडू दाखल झाला होता वैभव त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. फुलटॉस होता, मोठा फटका, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय हवेमधून. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून जाईल, चेंडू अडवेल परतावा येतोय तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. एकेरीच रूपांतर दुहेरीत, हीच कला अवगत असणं गरजेचं असतं बॅटरकडे. एकेरीच रूपांतर दुहेरीत करावं लागतं, कधी चौकार मारावे लागतात, कधी षटकार देखील मारावे लागतात, परंतु कधी कधी निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. एका चेंडू 6 धावा देखील होत आहेत, कधी कधी 6 चेंडूमध्ये एकही धाव होत नाही. वेगवान चेंडू परंतु दिशाहीन प्रकारचा चेंडू, दिशा कुठेतरी भरकटली गोलंदाजाने आणि इथे चेंडू वाईड घोषित केला जातोय. अवांतर चेंडू, प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे दोन्ही टीमसाठी, प्रत्येक विकेट महत्वाचा असणार आहे. दोन्ही टीमला जिंकायचं आहे, परंतु कोणता तरी एक संघ इथे जिंकणार आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड अ केसरी देव कुडाळेश्वर कुडाळ, कोणता संघ जिंकणार? दिलस्कूप करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय झेलच्या खाली. विकेटचं पतन, खराब शॉट सिलेक्शन. सोहेल शेख हा खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. यश प्राप्त केलंय अवी देवगडकरने, झेल देखील चांगला टिपला गेलाय लेग स्लिप मधील क्षेत्ररक्षकाने. सहा चेंडू आणि 6 धावांची खेळी सोहेल शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन, तिसऱ्या क्रमांकावर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर राणे, सोनू राणे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजीसाठी. तिसऱ्या क्रमांकावर त्याची वर्णी लागते. 52 धावांचा पाठलाग, धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 10. अवी फुलटॉस रुपयाचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला भेटतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवेल परतावा करेल तोपर्यंत फक्त एक धाव. ते चांगलं क्षेत्ररक्षण देखील होणं गरजेचं आहे, चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूने बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर चांगले बॅटिंग होणं गरजेचं आहे. ते सामना अजूनही दोन्ही साईडने आहे. फलंदाजी करणारा संघ देखील जिंकू शकतो, क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील जिंकू शकतो, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ, अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेटचा खेळ. या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावलंय. रुपेश तांडेल स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत.
फुल टॉस होता, रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु खेळपट्टी नजीकच चेंडू स्थिरावतोय. ते बॅट अँड बॉलचा नीटचा संपर्क होऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अवीच्या माध्यमातून कमबॅक करतोय या चेंडूवर. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 11. 52 धावांचा करायचा आहे पाठलाग. 11 धावसंख्या. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 2 धावा. रुपेश तांडेल आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटला चेंडू लीडिंग एज घेतोय आणि सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. फलंदाज रुपेशच्या बॅटमधून हा चौकार लेग साईडला फटका मारण्याचा प्रयत्न आला, परंतु बॅटची लीडिंग एज घेऊन विकेट किपरच्या डोक्यावरून अगदी शॉर्ट फाईन लेगला देखील त्या चेंडूने बीट केला. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला टीप फाईन लेग मध्ये. सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीअंती सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 15 धावा. 52 धावांचा करायचा आहे पाठलाग. चेंडू बाकी राहिलेत 18. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. 18 बॉलमध्ये आता 37 धावा करायच्या आहेत. विचार केला तर निश्चितच पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर 9 धावा इथे खर्च केल्या गेल्या आणि दोन्ही षटकांच्या शेवटच्या चेंडूवर चौकार आलेत. त्यानंतर गोलंदाजी मार्ककडे षटक क्रमांक 3 महत्वपूर्ण षटक घेऊन शशांक सपकाळ हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावा इथे खर्च केल्या गेल्यात. आता मात्र 18 बॉलमध्ये करायच्यात 37 धावा. सोनू राणे ऑन स्ट्राईक 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. SMG हायस्कूलच्या पटांगणावर 2 तगडे ताकदवान संघ एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत. एका बाजूने यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड अ तर दुसऱ्या बाजूने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ. पहिला चेंडू घेऊन शशांक आडव्या बॅटने उंच उडवलाय चेंडू. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय थेट. पंतांचा इशारा आलाय. हा षटकार 6 धावांचा टोला बॅटर सोनू राणे यांच्या बॅट मधून आलाय. षटकार खेचला गेलाय तर मात्र गोलंदाजावर दबाव असेल. पहिल्या बॉलवर षटकार आलाय परंतु गोलंदाजाला या दबावामधून बाहेर यावं लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल. तर मात्र संघर्ष दोन्ही साइडने असेल. चेंडू बाकी राहिलेत 17. विजयासाठी धावांची गरज असेल 31. 17 बॉलमध्ये आता 31 धावा करायच्या आहेत. चर्चा केली जाते ती सिनियर प्लेयर अबू मिस्त्री ते जाऊन चर्चा करतायत. गोलंदाज शशांक सपकाळ मागच्या मॅचमध्ये त्यांनी हॅट्रिक प्रस्थापित केली होती. या स्पर्धेमधील दुसरे हॅट्रिक त्यांच्या नावावर नोंदवली गेली आणि त्यानंतर मात्र 3री हॅट्रिक नोंदवली सोहेल शेख याने. शशांक मात्र वेगवान चेंडू परती केली गेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार खेचला गेला होता परंतु त्यानंतरचा चेंडू इथे निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं गोलंदाजाने. टिट फॉर टॅट. पहिला चेंडू फलंदाजाचा परंतु त्यानंतर गोलंदाज देखील हवी राहिलाय. 3रा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर तो सज्ज झालाय. पहिल्या बॉलवर षटकार. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा. यावेळेस चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे झेल योग्यरित्या जज करता आला नाही आणि झेल मात्र हातामधून निसटतोय. कॅच ड्रॉप झाली आहे सोनू राणे याची. ज्या बॅटरने या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार मारला त्या बॅटरचा झेल ड्रॉप झालाय. आता मात्र येणारा वेळ सांगेल, येणारा काळ सांगेल, येणाऱ्या धावा सांगतील आणि येणाऱ्या मॅचचा निकाल सांगेल ही कॅच किती महत्वाची होती. कारण कॅचेस विन द मॅचेस. कॅच जितो मॅच जितो असं बोललं जातं की क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप मोठी राहणार आहे या मॅचमध्ये. प्रत्येक धाव वाचवावी लागेल, प्रत्येक कॅच टिपावी लागेल, हाफ चान्सला फुल चान्स बनवावा लागेल. क्षेत्रव्य रचनेमध्ये बदल घडून आणला जातोय. आता मात्र डावकर त्याचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला रुपेश तांडेल. ती क्षेत्रव्य रचना पाहिली तर थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. इथे बदल करून आणला जातोय पुन्हा एकदा. थर्ड मॅनला इथे 30 सर्कलच्या आतमध्ये बोलवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग. शशांक पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय.
यावेळी स्विच हिट केलाय, जोरदार प्रहार केला चेंडूवर, चेंडूला पाठवलं गेलं थेट सीमारेषा पलीकडे. पाहूया पंचांचा इशारा येतोय, षटकार रुपेश तांडेलच्या बॅट मधून. हा रिव्हर्सिपचा फटका, अतिशय देखना फटका, रचनात्मक शॉट. ते हाफ ट्रॅकर होता, त्या हाफ ट्रॅकरला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं बॅटर रुपेश तांडेलने. 6 धावांचा फटका आलाय, 6 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 28 धावा. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार मारले गेलेत. ते पहिल्या बॉलवर षटकार खेचला होता सोनू राणे या बॅटरने, त्यानंतर रुपेश तांडेल यांच्या देखील बॅटमधून षटकार. मात्र वेगवान चेंडू लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, खराब थ्रो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतील का? नाही, फक्त एकच धाव. चांगलं बॅकअप होतं इथे क्षेत्ररक्षकाचं आणि त्याचमुळे मात्र इथे धाव वाचली आहे. ते डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट देखील मिळू शकला असता, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा आहे पंचांचा. या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात इथे धावा मिळतील. एकेरी धावांनी धावसंख्येत होईल बदल, धावसंख्या 29 धावा. 13 बॉलमध्ये आता 23 धावांची असेल आवश्यकता. सोनू राणे ऑन स्ट्राईक, शशांक सपकाळ सामना करेल. यावेळी चांगला चेंडू, अतिशय वेगवान, तेच तरार. टप्पा खाल्यानंतर चेंडू डोळ्याची पापणी लवते तो चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 29 धावा. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 23 धावा, प्रति षटकामागे 11.5 धावांची धावगती. परंतु मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहिलं तर निश्चितच रुपेश तांडेल सारखा सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतोय. आता मात्र चर्चा केली जाते मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जावी, महत्त्वाचं षटक असणार आहे. मागच्या मॅचमध्ये पण आपण पाहिलं, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या आणि त्यानंतर 4थं षटक हाताळलं होतं अबू मेस्त्री यांनी आणि हॅट्रिक प्रस्थापित केली होती. परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कडे षटक क्रमांक 4 वैयक्तिक खात्यातील 2 कबीर हा गोलंदाज येतोय. म्हणजे ज्या गोलंदाजाला अवी या नावाने ओळखलं जातं तो अवी देवगडकर गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. षटक क्रमांक हाताळेल 4थं महत्वपूर्ण षटक. 12 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 29 धावा झाल्या आहेत. एक कडाक्याचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 तुल्यबळ ताकदवर टीम एकमेकांच्या विरोधात. शेवटचे 12 चेंडू बाकी आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे 23. महत्वाचं षटक असेल. गोलंदाज अवी देवगडकर या गोलंदाजाच्या हातामध्ये गोलंदाजी सुपूर्त केली गेली आहे. कशा प्रकारे तो गोलंदाजी हाताळेल का? मात्र दुसऱ्या बाजूने रुपेश तांडेल त्याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिलाय, तो बॅटर या मॅच मध्ये वरचढ ठरेल का? डेड बॉलचा इशारा पंचांचा. गोलंदाजी मार्ककडे थोडासा अडथळा निर्माण झाला आणि नंतर पुन्हा एकदा गोलंदाज अवी देवगडकर गोलंदाजीसाठी निघालेत. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा अतिशय वेगवान चेंडू होता. लेग साइडला स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने गेले आहेत. पंचांकडे अपील झाली होती, रनआउट देखील मिळू शकला असता, परंतु चपळाई पाहायला मिळते. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. या देखील धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे गणल्या जातील. ती दीपक डगरे इथे लांबवरचा प्रवास करत चेंडूवर ताबा मिळवला. अतिशय वेगवान थ्रो, ती गोळीच्या वेगाने तो थ्रो मारला, परंतु तेवढी चपळाई दाखवली फलंदाज रुपेश तांडेल आणि सोनू राणे यांनी. 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धावांनी समीकरण बदलत आहे. 31 धावा धावफलकावर. चांगला फटका, फाईल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक दीपक डगरे पुन्हा एकदा स्क्रीनवर. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने पावला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपळाई पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये सफल देखील ठरले दोन्ही बॅटर. 2 धावा, धावसंख्या 33. आता मात्र चेंडू बाकी राहिले 10 आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 10 बॉलमध्ये 19 धावा. अवीला मात्र वैविध्यता दाखवावी लागेल. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करावं लागेल. स्वीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे विजयाकडे नेईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि प्रत्येक धाव विजयाकडे नेईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर का श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ क्रिकेट टीमला जिंकायचं असेल तर धावा काढाव्या लागतील. एखाद दुसरा मोठा फटका देखील मारावा लागेल आणि दुसऱ्या बाजूने जर का यंगस्टार क्रिकेट
देवगड अ क्रिकेट संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र ते विकेट्स करावे लागतील आणि चेंडू निर्धाव टाकावे लागतील, तर मात्र मॅच बरोबरीत आहे. दोन्ही बाजूने तगडे ताकदवर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. सामना कोण जिंकेल आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. आणि एका बाजूने देवगड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू अवी देवगडकर गोलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूने रुपेश तांडेल. फुलटॉस मोठा फटका आलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले चेंडूला. पंचांचा इशारा येतोय, हा षटकार. 6 धावांचा धमाका केलाय. चेंडू जरूर निर्धाव टाकला गेला होता या आधीचा, परंतु त्यानंतर मात्र षटकार खेचण्यामध्ये यशस्वी प्राप्त झाले आहेत फलंदाज रुपेश तांडेल. 39 धावा, 6 धावांनी समीकरण बदललंय. आता मात्र 8 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. 52 धावांचा पाठलाग, 39 धावा धावफलकावर. ओव्हरपिच होता, सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण अवी देवगडकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ज्या चेंडूवर 1 ते 2 धावा जाऊ शकल्या असत्या, परंतु तो चेंडू अडवला गेला. कठीण असतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करणं, तरी देखील अतिशय सुंदररित्या चेंडू अडवलाय. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट आलाय, मॅच मध्ये रंगतता वाढली आहे. अवी ओव्हर द विकेट. यॉर्कर लाईनचा वेगवान चेंडू तेच तरार होता. 1 धाव मिळते. पायावर चेंडू आदळतोय, पंचांचा लेग बायचा इशारा. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. षटक क्रमांक 4 देखील समाप्त झाले. धावसंख्या पोहोचले धावफलकावर 40 धावा. 6 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये आता 12 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेस करावं लागेल. सहा बॉल आणि विजयासाठी धावांची गरज 12. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे सज्ज झालेत, ज्यांनी या स्पर्धेमधील महत्त्वपूर्ण हॅट्रिक नोंदवली. अबू मेस्त्री, द यंग स्टार क्रिकेट देवगड अ क्रिकेट टीम कडून गोलंदाज अबू मेस्त्री. शेवटच्या षटकातील हा सामना आपण पाहतोय. 6 बॉल विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 12 धावा काढल्या जातील का मात्र अबू मेस्त्री ते या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देतील का? तर मात्र खूप मजा येईल. रंगतता वाढली आहे, रोमांचकता वाढली आहे, रोमहर्षकता वाढली आहे या मॅचची. ती दुपारच्या सत्रातील या कडाक्याच्या उन्हामध्ये सुरू असलेला सामना. 6 बॉल 12 रन्स. स्ट्रायकिंग एंडला रुपेश तांडेल, तर गोलंदाजी मार्कडे अबू मेस्त्री. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सोनू राणे यांना. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, उंच उडालाय. झेल खूप महत्वाचा आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. महत्वाच्या ऐन मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज रुपेश तांडेल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटत. विकेट आली आहे. दीपक डगरे यांचं कौतुक करावं लागेल आणि गोलंदाज अबू मेस्त्री यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 12 धावा बाकी आहेत आणि 5 चेंडू मध्ये त्या करायच्या आहेत. श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ या क्रिकेट टीमला ती यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार चॅलेंज चषक 2024 ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बाद होतोय रुपेश तांडेल. सुंदर खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने त्याने दर्जेदार खेळी केली आहे, परंतु शेवटच्या क्षणी ऐन मोक्याच्या क्षणी ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी मात्र विकेट आली आहे रुपेश तांडेल यांची. आता मात्र नो बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय पालांडे. अबू मेस्त्री गोलंदाजी मार्कडे सज्ज झाले. टाळ्या वाजू लागल्या आहेत अबू मेस्त्री यांच्यासाठी, कारण पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट आणली आहे. रुपेश तांडेल सारख्या एका तगड्या ताकदवान बॅटरला माघारी परतवलंय, परंतु खास करून कौतुक करावं लागेल दीपक डगरे यांचं. कॅच खूप सुंदर टिपली होती. अनिल पालांडे
सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 5 बॉल बाकी आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस करावा लागेल, धावा पूर्ण कराव्याच लागतील श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ क्रिकेट टीमला. सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिल पालांडे. आबू मेस्त्री यांचा पुढचा चेंडू. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. पाहूया किती धावा मिळतील. चेंडू निघालाय थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार, पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय. इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज अनिल पालांडे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. समीकरण बदललंय. आता मात्र चेंडू बाकी राहिले 4 आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक सामना. शेवटचे 4 चेंडू बाकी, विजयासाठी 8 धावा. अबू मिस्त्री पुढचा चेंडू घेऊन सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कट आणि इथे झेल सोडला गेलाय. हा झेल सोडला गेलाय की मॅच सोडली गेली आहे. येणारे तीन चेंडू आपल्याला सांगतील. अनिल पालांडे ज्यांनी चौकार खेचला त्यांचा झेल सोडला गेला. परंतु जर का अनिल पालांडे बाद झाले असते तर मात्र नवोदित बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असता आणि तितकंसं सोपं नव्हतं. 3 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल 7 रन्स. 3 बॉल 7. कट शॉटचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा दीपक डगरे कॅच टिपतायत. विकेटचं पतन, अजून एक मोठी विकेट आली आहे. सोनी राणे बॅक टू द पॅव्हिलियन. समीकरण बदललंय. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 7 धावांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर चौकार आला, सिंगल धाव मिळाली, परंतु त्यानंतर विकेटचं पतन. कौतुक करावं लागेल आबू मिस्त्री यांचं. अतिशय दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. शेवटचं षटक मला का देण्यात आलं हे मात्र पहिल्या काही चेंडूवर दाखवून दिलंय. परंतु शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूवर 7 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय किरण गावडे. शेवटचे 2 बॉल 7 धावा. किरण गावडे असतील ऑन स्ट्राईकला. कोण जिंकेल कोण हारेल येणारे 2 चेंडू आपल्याला सांगून जातील. क्रिकेट हा खेळ अगदी सरड्यासारखा रंग बदललेला क्रिकेट हा खेळ. ती अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि का या खेळाला अनिश्चिततेचा खेळ बोललं जातं हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण कधी फलंदाजी करणारा संघ जिंकत असं वाटत होता, कधी गोलंदाजी करणारा संघ जिंकत असं वाटत होतं. परंतु आता मात्र शेवटचे 2 चेंडू बाकी आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. किरण गावडे स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. शेवटच्या 2 चेंडूवर 7 धावा निघतील का? डावकऱ्याचे बॅटर आहेत अबू मेस्त्री. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. महत्वाचा चेंडू असेल. येईल का मोठा फटका? सर्वांच्या नजरा वळल्यात. प्रेक्षक देखील मॅचकडे लक्ष ठेवून आहेत. शेवटच्या 2 चेंडूंवर 7 धावा. वेगवान, तेज तर्रार, अतिशय वेगाने फास्टेस्ट बॉल टाकला. चेंडू गेलाय विकेट किपर कडे. चेंडू निर्धाव गणला गेलाय. शेवटचा चेंडू बाकी आणि मात्र 7 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार पुन्हा एकदा मॅच मध्ये अनिल बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु ती चूक करतील का अबू मेस्त्री? कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी केली गेली आहे. 1 बॉल विजयासाठी 7. गावखडी संघ तसेच कुणकेश्वर पॅकर्स. चला टॉस साठी या फास्ट. कुट्टा पैदा चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू गेलाय विकेट किपर कडे आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. विकेट किपर कडे चेंडू गेला होता. फलंदाजाचा लक्ष नव्हता आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये स्ट्राईक चेंज झाली आहे. 1 धाव मिळाले. धावसंख्येत बदल. शेवटचा चेंडू बाकी. 6 धावांची आवश्यकता. षटकार येईल का? ट्विस्ट आलाय मॅच मध्ये. कलाटणी मिळाले मॅचला या वाईड बॉलने. चेंडू अतिशय वेगाने फेकला गेला होता परंतु दिशाहीन प्रकारचा चेंडू. पंचांनी त्याला वाईड घोषित केलं. 1 धाव. नो बॅटर सलीम शहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु तो नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला असेल अनिल पालांडे. गावखडी क्रिकेट टीम कॅप्टन या टॉस का बॉक्स इथे. मॅच कडे वळूया. 1 बॉल
6 रन्स. एक बॉलमध्ये 7 धावा पाहिजे होत्या, परंतु वाईड बॉल टाकला गेला. सलीम शहा. अबू मिस्त्री सज्ज झालेत. षटक समाप्त. चेंडू टाकला गेला. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आलाय. पंच निर्धाव चेंडू घोषित करतात आणि विजयी होतोय यंगस्टार क्रिकेट देवगड अ क्रिकेट संघ. अतिशय सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी. अबू मेस्त्री यांच्यासाठी टाळ्या वाजवा. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती आणि यंगस्टार देवगड क्रिकेट टीमला त्यांनी विजय मिळवून दिलाय. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ ज्या संघाने आपल्या या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय.